सो हे गाईज, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. तर कसे आहात सर्व? मी मयुरी मंगेश शानपडे तुमचं स्वागत करते लगेच दुसऱ्या ब्लॉग मध्ये, थायलंडच्या सिरीजच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तर आताच तुम्ही बघितलं की जो लास्ट ब्लॉग बघितला की जस्ट पोचली होती आणि आता जस्ट फ्रेश वगैरे झाले. म्हणजे पसारा तुम्हाला दिसतच असेल, असा पसारा पडलाच आहे. लगेच आमचा रूम मेसी झालाय. तर लगेच आम्ही आता जस्ट फ्रेश वगैरे झालं आणि रात्रीचे आता वाजलेत, किती वाजलेत थांबा इंडियन वॉच मध्ये दाखवते. 9:30 वाजत आलेत, 9:40 झालेत आपल्या इंडियन वॉच मध्ये. आणि इकडे वाजतायत 10:50 इकडे वाजतात. म्हणजे इंडिया आपला पाऊण दीड तास मागे आणि आपला थायलंड इथून इंडियापासून 1.5 तास पुढे आहे. तर आता आम्ही लोक रेडी वगैरे झालोय आणि आता चाललोय आम्ही लोक फिरायला रात्री. म्हणजे असं ठरलं होतं की रात्री फिरायला जायचं. म्हणजे लगेच खालती सगळे जे आम्ही होतो ना, कसं रूम भारी आहे वगैरे, असं बसून बिसून आईस पाईस ब्लॉगिंग करते व्हायचं मी. लगेच रेडी वगैरे झाली आहे आणि रेडी होऊन लगेच आम्ही निघतोय की शॉपिंग करायला. आणि इकडे रात्रीची तसं वगैरे केलं ना, इकडे रात्रीचं वगैरे शॉपिंग किंवा असं फिरण्यासारखं बरंचसं काय काय आहे. जर तुम्हाला थायलंड माहिती असेल तर एक्झॅक्ट येस तसं आहे बरंचसं इकडे काय काय. तर जाऊ फिरू आपण, कारण की जर आलोय आणि फिरलो नाही तर मग काहीच मजा करतोय. तर इकडनं काही दिसत नाही, मी तुम्हाला इकडचं व्ह्यू दाखवेन उद्या. हा, तर आता आम्ही रेडी लागलो. तर आता पटकन रेडी झालोय आणि आता आम्ही चाललोय फिरायला बाहेर, स्ट्रीट्स मार्केट किंवा काय काय इकडे नाईटला वगैरे, कारण की हे टुरिस्ट प्लेस खूप आहे, इथे खूप जण येतात फिरायला. तर आम्ही चाललोय आता. तर सगळे रेडी वगैरे फ्रेश होऊन पटकन भेटणार होतो. तर आता आम्ही लगेच, मी तर झाली रेडी, मनाली पण ऑलमोस्ट रेडी झाली. तर आता पटकन आम्ही निघतोय इकडनं आणि सगळं तुम्हाला पण फिरवेन, कुठे कुठे मी पण फिरणार. आम्ही सुद्धा खूप एक्सायटेड आहोत, कारण की आमची ही फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप असल्यामुळे आम्ही सगळं फर्स्ट टाइम बघणार आहोत बाहेर काय असेल ते. तर जास्त तर समझ रहे हो आप, समझ रहे हो हेच बघायला भेटतंय. पण इकडचे जे आमचे बाकीचे आर्टिस्ट आहेत ना, ते लोक खूप फिरलेले आहेत किंवा ते लोक येऊन गेलेत ह्या सिटीमध्ये वगैरे. इथे बात काहीतरी आहे असे पैशांचं. तर अजून जेवायचं आता, जे मगाशी आम्ही स्नॅक्स वगैरे केलंय ते गेल्या ब्लॉग मध्ये बघा, तुम्ही बघितलं असेल. ह्या ब्लॉग मध्ये आता दुसरं सगळं काय काय आहे. तर आता आपण निघूयात. जेव्हा ते बोलतील खाली यायचं तेव्हा आम्ही खाली वगैरे जाऊ आणि मग तिकडनं घुमी फिरायला जाऊ आणि बघू कसं. सोबत राहा, म्हणजे तुम्ही पण माझ्या सोबत थायलंड बघाल. आता बोलाल की आम्ही कसं बघू, पण ब्लॉग द्वारे तरी तुम्ही बघू शकाल ना ह्या सगळ्या गोष्टी. तर येस, स्टे ट्यून. आता आपण खाली जाऊन भेटूया. मनाली सोबत मला असं वाटतं आम्ही दोघी एवढ्या वर्षापासून ओळखतो एकमेकींना, पण एवढं कधी असं फ्री नव्हतं झालो. आज प्रॉपर असं एकदम फ्री असते, म्हणजे एवढ्या वर्षापासून कधी क्लोज नाही आलं. तर मला असं वाटतं ह्या थायलंडच्या ट्रिप नंतर आम्ही क्लोज येऊ, म्हणजे इकडेच येऊ. तर भेटूया. बाई पैसे आले लगेच. आजच्या जेवणाचे पैसे, आजच्या जेवणाचे म्हणजे नाईटच्या जेवणाचे. बापरे, म्हणजे एवढे 3 पैसे जाणार आणि एवढा मोठा नोटा. ओ माय गॉड, हे सेम कलरचे आहेत, मॅचिंग. निघालो, आलो, फ्रेश झालो, निघालो. आता जाऊया. आता बाहेर गेल्यावर भाई इतनी पोरा आणि पोरी पण कसले भारी आहे. आम्ही सगळे खातो. हाँ है ना. हम लोग खड़े थे उधर, नारियल पानी पीना हो तो मजा, एक बार ट्राई करो जरा. घूमते आंबे को आई सब ओरिजिनल है ना, प्लास्टिक है ये ओरिजिनल है भाई, इधर खाली ओरिजिनल है. इथे फ्रूट आहे, सगळीकडे मसाज वाले. ओके सगळं बंद झालं. आम्ही आलोय पण
की आम्ही लोक आलोय सगळे फूट मसाज करायला. खूप थकलो प्रवास करून. म्हणजे इकडचं मसाज बिसाज असं खूप असतं, तर मग आम्ही लोक आलोय, सगळे लोक जे आम्ही आहोत तर सगळे फूट मसाज करायला आलो सगळे. हा 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 आप अधिको मत. हळू 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 पायी पायी हळू चाल, हळू नको. फूट मसाज आपल्या इकडचा पेडिक्युअर. अच्छा बोला ना. आपको हिंदी आता है? कसं वाटतंय? गारगार रे. भारी वाटत, भारी वाटत. म्हणजे फर्स्ट टाइम असं मी मसाज वगैरे करते, अदरवाईज कधीच असं काय नाही. आणि ऐकलं होतं की खूप थायलंडला जाऊन मसाज करा, तर आज करतोय आणि खरंच भारी करतो. काही मसाज वगैरे करून झाला आमचा आणि एवढं भारी वाटलं ना, बाप. खरं म्हणजे खरंच रिलॅक्स झालं, खरंच रिलॅक्स झालं, खूप छान. आणि ऑलमोस्ट 300 बात म्हणजे 700 का 750 रुपये असं काहीतरी समथिंग आहे. मग आणि आम्ही मगाशी ते कचोरी वगैरे खाल्ली होती, भूक लागली, मला तर भूक नाही लागली, मनालीला पण नाही. आणि हे लोक बाहेर चालले, तर आम्ही लोक फ्रूट्स खातोय. फ्रूट्स आहेत. आता मी हा बीवाला घेतलाय. नारळ पाणी बघा इकडचा कसं आहे, म्हणजे सोलून बिलून ठेवलाय. आणि ते फ्रूट सॅलड आहे ते 100 बात आणि कोकोनट वॉटर 80 बात, म्हणजे डबल करायचे 8 16. 170 रुपयाला एक नारळ पाणी आणि 220-30 रुपयाला 200 वगैरे. हॅलो पूर्वादी. येस. तर आम्ही तसं खातोय आणि साईड साईड आणि उद्या आम्ही शॉपिंग करायला. स्ट्रॉ दिलंय आणि नारळ पाणी दिलंय. टेस्ट सेमच असेल, बघूया. टेस्ट एक नंबर. खायला तार गोळ्यासारखं लागतंय. वाव, छान. अरे ये ना एक दारू प्यायचं ना. सगळ्यांना विचारतोय मावशी काय काय देतेस. मावशी सरळ मला उत्तर देईल, थांब बाळा देतो तुला. कुठचा आंबा यार आता? काय मी हे घेतलं 100 म्हणजे 200-250 रुपयाचं. प्रॉन्स. अंडा बघ कसं कापलंय. अंडा आहे की पनीर आहे? पनीर आहे वाटतं. भाई झालंय आमचं सगळं फिरून आणि सगळे बाकीचे पोरं जेवायला वगैरे गेले. तिथून चल चालेल आहे बा इथून. थांब, काळो काळो. झालं आता रूम मध्ये चाललोय आम्ही. बाकीचे लोक नाही आलेत, बाकीचे लोक बाहेर मज्जा मारणार आहेत. तर आता जाऊया. केलं आपलं नाईट मसाज करून झालंय आमचं. बाय. गावात लॉक बिक लागला की काय?
हे पोह्याचा पासपोर्ट तुझ्याकडे ठेवा. पोह्याचा पासपोर्ट झालंय आमचं फिरून रात्रीचं थोडंसं. आणि फिरून म्हणजे मेन तर मसाज करून झालाय. मसाज मस्त वाटलं ह्याचा. छान छान वाटलं छान. तर आता चेंज वगैरे करूया आणि झोपूया. उद्याचं बघूया कसं काय. परत रूमवर आलं, फ्रेश वगैरे झालं आणि आता हे जे आणलं होतं फ्रूट्स ते खाऊया आणि झोपूया. कारण की सकाळी पण लवकर उठायचं. इकडचे वाजलेत आता 1, 1:15 झालं आणि सकाळी आम्हाला 9 वाजता तरी उठावं लागेल, तेव्हा आम्हाला ब्रेकफास्ट भेटेल, अदरवाईज मग नाही भेटणार. सो आता खाऊया आणि झोपूया. चला बाय बाय गाईज, गुड नाईट. भेटूया आपण उद्या आणि उद्या कंटिन्यू करूया शॉपिंग वाला ब्लॉग. Following day. गुड मॉर्निंग. तर आता फ्रेश वगैरे होऊया आणि भेटूया. झाले, आंघोळी करून झाली आणि हे कालचेच कपडे घातलेत कारण की रात्री थोडाच वेळ घातले होते आणि आता नाश्ताच करायला जायचं आहे आम्हाला. तर नाश्ता करून मग अजून शेड्यूल ठरेल कुठे जायचं कसं काय, मग तेव्हा चेंज करू. येऊन डिपेंड करते जायचं त्याच्यावर. मग तेचपर्यंत नाश्ता करायला जाऊया. इकडे आता वाजलेत 8:45 आणि मुंबईला वाजलेत 6:15. असं टायमिंग झालं. झोप तर काय लागत नव्हती रात्री बाबा. मी तर मला इकडचे 3, 2:45 पर्यंत जागी होती, म्हणजे मुंबईचे 1:30. एवढं दमलं होतं तरी पण आता फिरायचं आहे म्हणून उठायचं मन पण नव्हतं करत. पण फिरूया आज, फिरूया, बघू काय कसं काय बघू. भाई खूप सारे पैसे. काल कमी नोटा होत्या, आज खूप सारे पैसे, खूप सारे. ही 20ची नोट आहे, 100, 500, 1000, 1000, 1000. त्याची आम्ही शॉपिंग करणार आहे. दोघीच आहे आम्ही आणि दोघीच चाललोय ब्रेकफास्ट करायला. कारण आता पोव्याला फोन केला, तो फोन नाही उचलत आहे. मे बी तो नाश्ता करून झोपला असेल. आता आम्ही दोघीच नाश्ता बघायचा, नाश्ता पाणी फालाना चालाना आणि मग झोपणार येऊन परत, जर कुठे जायचं नसेल तर. Special egg today we have egg sandwich, and special noodle we have Chinese herb soup. On the base of soup is made from vegetables, so Alan can have it. Okay. And then you can pass the ticket to chef in the line. If you would like to order something special for the Alan, you can ask the chef too, because we didn't have a lot of choice and just that. Okay. Would you like something to drink first here? Coffee? Coffee. The black latte, cappuccino. Normal coffee. One normal coffee. Normal, it's added sugar and 1 latte. 1 latte and 1 white coffee. Yes. Okay. Enjoy breakfast. Thank you. कळलं काय? आम्हाला पण नाही कळलं. मनाली कळलं काय? एक स्टेशन, नूडल स्टेशन. चला काहीतरी करूया, काहीतरी बघूयात आणि घेऊया. मी काहीतरी मेनू बघते आणि तुम्हाला सांगते. पिऊन बघ. दूध तरी मिसळलं ब्लॅक कॉफी दाखव. ही लाटे तुला नाही आवडणार. ही कालच्या सारखीच आहे सेम टेस्टला.
काय डिफरंट नाही. शुगर ऍड कर ना. पानचटच लागेल. दूध तिला आवडतच नाही कॉफी. आहे राणी शुगर शुगर आहे ठीक आहे पण लाटे माझा फेवरेट आहे लाटे. मला आवडतं. मनालीनी नूडल्स बोलून राईस आणायला गेली. सकाळी नाश्त्याला राईस, ते पण अंडा राईस. आता मी जाते. चांगलं सब बुफे लावला. बस बघा सगळं मील मिक्स करून आणलंय. सगळं मिक्स सगळं मिक्स. डोरा नाश्ताच डेंजर इकडचं. म्हणजे इंडियन फूड टाईप आहे ना ते आम्ही खातोय. कारण की तुला मिक्सर पाहिजे काय? मिक्सर करायचं मी चालले. अच्छा ज्यूस पाहिजे काय? तिचं इकडे ना असं वेगळंच आहे सगळं. ते काय एक चिकन लिहिलं आहे आणि भरपूरच काहीतरी पोटॅटो टाईप आहे आणि काय माहिती वेगळंच आहे सगळं. तर आम्ही जे इंडियन फूड आहेत जे दिसतात ते खातो आता. एक बेस्ट एक चांगलं. कारण की टेस्टच नाही माहिती तर आम्ही करणार काय. तर नाश्ता वगैरे करून झाला. आता रूममध्ये जातो आणि फिरायला जायच्या आधी थोडंसं आणि मग जातो. तर भेटू आता बघ. आलोय आणि आल्या दोघी पण बेडवर पडली. ती तिथे पडली, मी इथे पडली. कारण झोपेतनं उठून गेलो तर असं कंटाळा आला आणि आता परत आम्हाला 1 तासाने सगळं एक्सप्लोर करायला जायचं बाहेर. पूर्ण थायलंड सिटी तर नाही फिरता येणार आहे प्रॉपर, पण आम्ही जिकडे आहोत तिकडे एक्सप्लोर करू. काय 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 बघू. पैसे उडवू आणि काय एक मज्जा करू बघू. मला असं वाटतंय तो सेकंड ब्लॉग बनेल. थर्ड पार्ट असेल तो. कारण आता जो तुम्ही बघितला ना, कारण की मी असं ठरवलं होतं की एक ब्लॉग पण तर ट्रॅव्हलिंगचाच मी काल ब्लॉग जस्ट सगळं व्यवस्थित करत होती. तोच 40 मिनिटाचा ब्लॉग झाला. म्हणजे भाई साहेब एवढे मोठे ब्लॉग मला नाही वाटत ते नको. त्यापेक्षा आपण छोटे छोटे ब्लॉग आणि मोठे भरपूर ब्लॉग बनवूया. तर हा होता आतापर्यंतचा नाश्तावाला ब्लॉग. म्हणजे आजची मॉर्निंग. आता आम्ही रेडी वगैरे होऊ तर मग आम्ही जाऊ दुसरीकडे, मग तो ब्लॉग असेल. तर हा ब्लॉग इथपर्यंत असाच होता. ह्या लोकांचं जेवण परत नाश्ता बिष्टा पूर्ण वेगळं आहे. मी तेच म्हणालेलं बोली ह्या लोकांना ना आपल्या इंडियामध्ये बोलवून काही पण खायला दिला ना तरी हे लोक आवडीने खातील. म्हणजे उचिंग करणार नाही. आणि आम्ही लोक सगळं घेत होतो ना, म्हणजे असं वेगळंच. म्हणजे जे आपण इंडियन फूड पण जे आहे ना, कॉफी म्हणा किंवा काय, त्याची पण टेस्ट पूर्ण वेगळीच होती. तर असं काय खाल्लं नाही गेलं जास्त. तर मग नंतर चॉकोज आणि हे सगळं दिसलं, मग मी तर ते खाल्लं जास्त. मनालीने पण तेच खाल्लं. तिने तरी अंडा राईस वगैरे घेतला होता, मी नाही घेतला. नूडल्स घेतले होते, ते नूडल्स एकदम पानसट म्हणजे वेगळेच लागत होते, तर ते पण नाही मी खाल्ले. अजून काय मी ज्यूस पियाली. डेझर्टमध्ये चॉको केक होता. अजून काय खाल्लं, पॅन केक होता त्यात. आणि कसं म्हणजे बुफे एवढा भारी होता ना, म्हणजे एकदम भारी होतं सगळं. वेगवेगळं ज्यूस आणि परत रिअल फ्रुट्स वगैरे कट करून त्याचा ज्यूस तुम्ही डायरेक्ट बनवू शकता. जर तुम्हाला प्रॉपर तो ज्यूस नको असेल तर तुम्ही डायरेक्ट रिअल फ्रुट्सचे ज्यूस बनवून किंवा व्हेजिटेबल्स वगैरे होते त्याचे फ्रुट्स वगैरे ज्यूस वगैरे बनवून पिऊ शकतो. आणि असं काय काय होतं. आणि ते काय बोलतात त्याला ग, राईस बॉल वगैरे ते सगळे होते, म्हणजे इकडचे सगळं काय. तर ते पण आम्ही मी पण केलं, तिने पण टेस्ट केलं. पण एवढं असं छान वाटलं नाही जसे आपण सगळे लोकांचे रिएक्शन असतात वाव अँड ऑल. तर मग नाही, ते मुंबई आपली इंडिया ते इंडियाच यार, मुंबई ते मुंबईच.
म्हणजे भारीच असतं आपलं सगळं. कुठेही कोणी जाईल ना, कधी उपाशी नाही राहणार. त्यांना स्पायसी पाहिजे असेल तर स्पायसी, मीडियम स्पायसी ह्या सगळ्या गोष्टी भेटतील. फिशमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. चिकन्समध्ये मी तर ते चिकन नगेट होतं, चिकन नगेट उचललं आणि खात होतं बघते तर पोटॅटो सारखं पूर्ण म्हणजे लागत होतं फील. मी बोलली बापरे हे काय, म्हणजे काय घेते. आणि तर असं मग आहे ना, मग असं वाटलं की वेस्ट नको जायला जेवण. मग आम्ही स्टॉप केलं. आम्हाला जे इंडियन फूड टाईप होतं, म्हणजे जे टेस्टी, जी टेस्ट आपली सेम सिमिलर असते, जसे पाव वगैरे झाले ऑलमोस्ट वगैरे, तसे सगळ्या ज्या गोष्टी होत्या तिकडे गेलो आणि ते खाल्लं. तर आता आम्ही थोडंसं एक नॅप घेते, एक छोटा नॅप घेते, म्हणजे थोडंसं झोपते अर्धा तास वगैरे तरी असं, आणि लगेच उठून फ्रेश वगैरे होऊन कपडे वगैरे चेंज करेन. मग कपडे जसे माझे कपडे चेंज होतील तसे व्लॉग चेंज होतील. तर मग जाऊ आपण. आता हे जे होतं ते आपण हॉटेलमध्येच सगळं, किंवा रात्रीचं थोडंसं, तो वाला हा व्लॉग होता. आता इकडनं आम्ही पुढे जाणार आहे मार्केट सिटी वगैरे सगळं फिरायला. इंदिरा मार्केट बोलला ना तो, इंदिरा मार्केट. आता मला नाही माहिती थायलंडमध्ये इंदिरा मार्केट कुठून आलाय. आमच्यातला जो एक आहे तो बोललाय, पण एक्झॅक्ट ह्याला नाव काय माहिती नाही अजून. ते तिकडे गेल्यावरच माहिती पडेल. तर बघू कसं काय, तिकडे जाऊनच कळेल. त्यासाठी व्लॉग पाहत राहा, सगळे व्लॉग तुम्हाला पण कळेल काय चुंगचांग चुंग चांग कसं छाव हॅपी नाव परत काय हॅव गुड डे हे तर कळतंय, हे प्रॉपर आहे. आणि त्यांचं काय गुड मॉर्निंगला पण आहे ना ते काहीतरी वेगळं बोलले, तो शब्द पण नाही आठवत आता मला, काहीतरी असं वेगळंच बोलले. आणि मग डायरेक्टली म्हणजे असं वेगळं आपण तरी आम्ही लोक गुड मॉर्निंग, आपल्याच्यात गुड मॉर्निंग, त्यांचं ते वेगळं काहीतरी सगळं. तर हा ब्लॉग असा होता. हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू घ्या लगेच अर्ध्या तासानंतरच्या व्लॉगमध्ये. तेचपर्यंत सोबत राहा ना. आणि हे व्लॉग थोडेसे डिले म्हणजे डिले एकदम डिले नाही, पण वन गॅप, दिवसाचा गॅप देऊन येत आहेत, कारण की व्लॉग हे तसेच असतात माझे तरी खूप डिले असतात. तर तुम्ही सोबत राहा, ती सिरीज तुम्ही कंटिन्यू तुम्हाला बघायला भेटेल. आणि आपण भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तेचपर्यंत टाटा बाय बाय, खतम गया.